विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले या महान समाज सुधारकाबद्दल. 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात जन्मलेले ज्योतिबा फुलेंनी आयुष्यभर जातीभेद, अन्याय, अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध लढा दिला. त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शिक्षण देणे हा गुन्हा मानला जात होता, पण फुलेंनी समाजाच्या विरोधात पर्वा न करता हा धाडसी निर्णय घेतला. 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला, ज्याचा उद्देश होता समाजातील सर्वांना समानता, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देणे. शेतकऱ्याचे प्रश्न, महिलेचे अधिकार आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रसार या सर्वांसाठी त्यांनी न थकता लढा दिला. महात्मा ज्योतिबा फुले ही समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. धन्यवाद. अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.